नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाईप क्लीनरपासून तिरंगी फ्लावरचा आपण हार बनवणार आहोत. तर आता 15 ऑगस्ट आलेला आहे, म्हणून आपण ह्या 3 कलर केशरी, पांढरा आणि हिरव्या, तर ह्या तिरंगी कलरचा आपण एक गणपती बाप्पासाठी, गौराईसाठी हार बनवणार आहोत. तर हे बीड्स लागतात आपल्याला हार बनवण्यासाठी. हे कटर, हे व्हाईट कलरचे पांढरे खरबुजा बीड्स आणि साधा सुई आणि दोरा. तर इतकं साहित्य लागते आपल्याला. तर असे 2 पाईप घ्यायचे आणि एक जो आहे तो असा मध्यभागी फोल्ड करून कट करून घ्यायचा आपल्याला. तर हे बघा, आणि एक मोठा पाईप घ्यायचा आणि एक मध्यभागी कट केलेला तो घ्यायचा, म्हणजे 1.5 पाईप लागतो आपल्याला. आणि त्याला असा पीळ देऊन घ्यायचा आहे बघा, एकदम व्यवस्थित पीळ देऊन घ्यायचा. आता मी हे फ्लावर कसं बनवणार ते, मी हे तिन्ही कलरचे फ्लावर बनवता व्यवस्थित पीळ देऊन घेतलेला आहे. आणि आता ह्या स्टिकमध्ये मी गुंडाळून घेऊन फ्लावर तयार करणार आहे. तर हे बघा, एवढी अशीच खाली सोडायची, ती आपल्याला मध्यभागी गाठ द्यायची आणि असे 8 राऊंड घ्यायचे आपल्याला. आणि 8 राऊंड घेतल्यानंतर मग आपण हे असं जवळ घ्यायचं आहे, हे बघा, आणि असं पीळ देऊन घ्यायचं एक. हे याच्यामधून बाहेर काढायचं. हे जे बनवलं आहे ना आपण, हे असं हळूवारपणे बाहेर काढून घ्यायचं आहे असं ह्याच्यामधून. आणि हे बघा, हा जो मोठा पाईप राहिलेला आहे ना, तो आपण जे हे पीळ बनवले ना, इथे मी थोडंसं स्लो सांगते. तर मग याच्यामधून घातला आहे हा, आणि हे बघा पुन्हा असा पीळ देऊन घ्यायचा. म्हणजे हा जो राहिलेला आहे ना, तो कट करून घ्यायचा आणि असा दाबून घ्यायचा हा. हे बघा आता आपलं फ्लावर. आणि हे असं करून घ्यायचं, परत त्याचा आकार देऊन घ्यायचा त्याला फ्लावरला. तर हे बघा, मग आपले पूर्ण फ्लावर केशरी तयार झालेले आहेत. आता आपण हा पण असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा फोल्ड केल्यानंतर. आणि एक पाईप जो आहे तो हा पूर्ण राहू द्यायचा. आणि हा जो आपण हाफ करून घेतलेला आहे ना हाफ पाईप, तर ह्या पूर्ण पाईपाला असा जॉईंट देऊन घ्यायचा. तर असा जास्त पीळ देऊन घ्यायचा, म्हणजे तो निसटत नाही. हे बघा, आणि आपण जसं अगोदरचं केशरी कलरचं फूल तयार केलं ना, आपण तसंच एवढं सोडायचं असं. हे बघा, आणि असे 8 पीळ देऊन घ्यायचे त्याला. तुम्ही 9-10, मग तुम्ही 2 पाईपाचं जर केलं तर 10 होतील तुमचे, म्हणजे पाकळ्या. ह्या माझ्या मी 8 पाकळ्याचंच बनवलं आहे हारासाठी. तर हे बघा, आपलं व्हाईट फ्लावर पण तयार झालेलं आहे. तर हे बघा किती सुंदर फ्लावर तयार झाले. तर आपण अशा प्रकारे केशरी पण केले आणि व्हाईट. तर आपले आता हिरव्या कलरचे राहिले. 1.5 स्टिकचंच आपण फ्लावर बनवत आहे. 2 स्टिकचं म्हटल्यावर ते जास्त मोठे मोठे होतात. तर मी एक पूर्ण पाईप आणि एक अर्धा पाईप अशा प्रकारे मी केलेलं आहे. तर परत एकदा ती प्रोसिजर करायची आपल्याला. हे बघा, इतकं असं खाली सोडून द्या आणि 8 पिळे देऊन घ्या. हे बघा, आणि हे असं जवळ घेऊन जायचं याला, आणि इथे एक पीळ देऊन घ्यायचं आणि हे हळूवारपणे काढून घ्यायचं आहे.
आणि इथे पीळ देऊन घ्यायचं असं. राहिलेला जो पाईप आहेत ना हे दोन, तर हे असे कट करून घ्यायचे आणि असं आतमध्ये दाबून घ्यायचं. हे असं फ्लावर आपलं तयार झालं. घेतलेलं आहे तर ग्रीन कलरचे, आणि असे आपण तिरंगा पूर्ण झालेले आहेत आपले 3 कलरचे, हिरवे, केशरी, पांढरे. तर आपण ह्या 3 कलरमध्ये आता हार बनवून घेऊयात. आणि आपण लटकनसाठी आता हा कलर टाकणार आहे. हा कलर असतो ना झेंड्यामध्ये, म्हणून हा कलर आपण फ्लावरच्या हाराला दोऱ्यामध्ये सुई दोरा घेऊन त्याच्यामध्ये हा हार ओवून घेऊयात. आता वरतीचा कलर केशरी असतो, तर आपण केशरी कलरचे 7 फ्लावर घेऊयात. तिन्ही पण 7-7 घेऊयात आपण. असं मध्यभागी ओवून घ्यायचं. तुम्हाला छोटा मोठा पाहिजे असून तुम्ही फुलं जास्त कमी वाढू शकता. तर मी 6 किंवा 6चा पण छान दिसेल, कारण आपल्याला मध्ये मध्ये मोती घालून घ्यायचे आहेत याच्यामध्ये. तर 6च घेऊयात, कारण खूप मोठा होईल तो हार, म्हणून मग 6. 1-2 मोत्याच्यामध्ये मी खरबुजा बीट टाकला आहे व्हाईट कलरचा, आणि पुन्हा हे. तर असं आपल्याला आता परत याच्या खाली आता व्हाईट कलरची घ्यायची येतं फ्लावर. तर आपण ते 6 घेतले ना केशरी, तर मग व्हाईट पण आपण 6च घेणार आहोत. 6 फ्लावरचाच बनवूयात आपण गौराईसाठी. हे गोल मोती आपण पुन्हा घेऊयात, म्हणजे असं मध्ये हा आणि साईडने हे 2. आता आपण याला ग्रीन कलरचे फ्लावर होऊन घेऊयात. करून बघा, हे सोपं आहे. आणि काही जर अडचणी आल्या तर कमेंट करून सांगा. हे हार वेगवेगळ्या प्रकारचे हार फार छान दिसतात. आता आपल्या दोन्ही बाजू पूर्ण झालेल्या आहेत. तर आता इथे मध्यभागी आपण लटकन टाकणार आहोत. मग हे रेडीमेड फ्लावर जे होतं ब्ल्यू कलरचं ते घेतलं. हे बघा, आपले 2 लटकन हे तयार झाले. तर आपण हे खाली अशी मध्यभागी टाकून देणार आहोत, हे दोन्ही लटकन. तर इथे अगोदर आपण पॅक करू. हार आपला तयार झालेला आहे 15 ऑगस्टसाठी. हे पहा, अशा प्रकारे आपला पूर्ण हा रेडी झालेला आहे.